29 लाखांच्या पाणीपुरवठा निधीचा अपहार, कारवाईकडे अधिकाऱ्यांची पाठ. चाळीसगाव जळगाव राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सायगाव ग्रामपंचायत समितीमध्ये 29.50 लाख रुपयांच्या निधीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने 30 दिवसांत वसुली व कारवाईचे आदेश देऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही पावले उचलली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काय आहे प्रकरण? निधीचा गैरवापर. सायगाव ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष आणि सचिवांनी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. जळगावचे कार्यकारी अभियंता आणि चाळीसगावचे उपअभियंता यांनी प्रकल्पाच्या देखरेखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा भ्रष्टाचार सोपा झाला. आदेशाची पायमल्ली. गटविकास अधिकाऱ्यांना बीडीओ दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही 30 दिवस उलटूनही कोणतीही हालचाल झालेली नाही. दोषींवर टांगती तलवार. या प्रकरणात भारतीय दंडसंहिता आयपीसी कलम 409, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते. जर प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही तर स्थानिक नागरिक आता जनहित याचिका PIL दाखल करण्याच्या तयारीत आहेत. निष्कर्ष. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे जनतेचा पैसा लाटला जात असून दोषींना वाचवणाऱ्या वरदहस्ताचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.